हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मस्त चटपटीत अशी छोलेची भाजी आणि त्याचबरोबर खाण्यासाठी मी पुरी बनवलेली आहे. तर खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे आणि यामध्ये मी डाळीचं पीठ म्हणजे ना आपलं बेसन पण ॲड केलेलं आहे. ते मी कधी ॲड केलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावरच समजणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी रात्रभर आहे ना हे छोले भिजत ठेवले होते. त्यानंतर आपण एक कुकर घ्यायचं, त्यामध्ये हे छोले आहे ना स्वच्छ धुवून यामध्ये टाकायचे. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं. पाणी ॲड करून झाल्याच्या नंतर गॅसवर ठेवून आपण आहे ना त्याचे 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर आपण इकडे एक मोठा कांदा घ्यायचा आणि एक टोमॅटो घ्यायचा आणि व्यवस्थित आहे ना मिक्स करून वाटून घ्यायचं बारीक पेस्ट वाटून घ्यायची. पेस्ट वाटून झाल्याच्या नंतर इकडे आपले कुकर पण गार झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता हे छोले आहेत ना व्यवस्थित असे मऊ शिजलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते, असं बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त असे शिजलेले आहेत छोले आपले. आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेला आहे आणि एक फूल टाकलेला आहे. एक छोटी इलायची आणि एक लवंग आणि थोडीशी आहे ना दालचिनी टाकलेली आहे. आपण व्यवस्थित ते सर्व भाजल्याच्या नंतर यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट बनवली होती ती यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं. आपण छोले शिजवताना पण टाकलेलं होतं, त्यानुसार तुम्ही यामध्ये थोडंसं कमी टाका. छोलेचं पाणी पण आपण यामध्ये टाकणार आहे यासाठी. तर आता यानंतर यामध्ये छोले मसाला टाकायचा आणि चवीनुसार लाल तिखट आणि कांदा मसाला हे 2 ॲड करायचे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत छान भाजायचा मसाला. व्यवस्थित सर्व भाजून झाल्याच्या नंतर इथे आता या स्टेपला आहे ना आपण हे डाळीचं पीठ ॲड करूया, म्हणजे बेसन पीठ ॲड करायचं. यामुळे पण खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. तर छोले इतके भारी होतात, इतके भन्नाट लागतात ही रेसिपी खायला. तर खूप छान पद्धतीने मी हे रेसिपी बनवलेली आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जास्त पाणी ॲड नाही करायचं. आपण जेव्हा छोले शिजवताना जे पाणी ॲड केलं होतं तेवढंच टाकायचं. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि 5 ते 10 मिनटं वाफ काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता मस्त असा खमंग असा ना सुहास सुटलेला आहे घरभर असा. छानपैकी एकदम असे चटपटीत आपली छोलेची भाजी ही तयार झालेली आहे. तर आता आपण प्लेटमध्ये वाढून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी दिसतीये. ही भाजी आहे ना पुरीसोबत किंवा चपातीसोबत, तुम्ही भातासोबत एन्जॉय करू शकता. मी इथे पुऱ्या बनवलेल्या होत्या. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.